तुम्हालाही चेहऱ्यावरती मॅजिक बघायचं आहे का? तर मग हे 2 रुपयाचे फेशियल मी सांगितलेल्या पद्धतीने करा. यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे रिझल्ट बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. जेव्हा चेहरा काळवंटतो, टॅन होतो, तेव्हा आपल्याला 4 माणसात जाऊ वाटत नाही, कारण आपला चेहरा खूपच डल दिसतो. चेहऱ्यावरती रिंकल्स येतात, मग कधी आपलं वय आहे त्यापेक्षा जास्त दिसतं. हे प्रॉब्लेम कशामुळे होतात, यावर काय सोल्युशन आहे का? घरगुती उपाय याच्यावरती काय काम करतील का? असे 1000 प्रश्न आपल्या डोक्यात येतात. मग याच्यावरती काय सोल्युशन काढायचं आपण विचार करायला लागतो. तुमची सुद्धा हीच अवस्था आहे का? तर अजिबात घाबरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की आपल्या चेहऱ्यावरील टॅन 5 दिवसात कसं काढायचं. जर जुने डाग असतील, चेहऱ्यावर रिंकल असतील आणि ते काढून आपल्या चेहरा फ्रेश आणि ग्लोई कसा बनवायचा, चेहऱ्यावर चमक, तेज कसं आणायचं, हे आपण बघणार आहोत. अगदी 2 स्टेपमध्ये, अगदी साध्या सोप्या स्टेप आहेत आणि रिझल्ट खूप छान देतात. तुम्हाला रिझल्ट बघून विश्वास बसणार नाही. चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया. चला तर आता आपण स्टेप नंबर 1 पाहूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. आपण यामध्ये फक्त 3 घटक घालणार आहोत, जे घरामध्ये सहज उपलब्ध असतात. सर्वात पहिले इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे कॉफी. तुम्ही असा 1 पाउंच घेतला का या रेमेडीला इनफ होतो. 1च पाउंच आपल्याला लागणार आहे. हे फक्त 2 रुपयाला भेटते. यापासूनच आज आपण फेस पॅक, फेस स्क्रब दोन्हीही होम रेमेड्या पाहणार आहोत. यामधील अर्धा चमचा इतकी कॉफी आपल्याला घ्यायची आहे. हे पहा, मी अर्धा चमचा इतकी कॉफी घेतलेली आहे. ते या बाउलमध्ये घालून घ्यायचे आहे. त्यानंतरचं दुसरं इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे साखर. हे पहा, मी अर्धा चमचा इतकी साखर घेतलेली आहे. साखर एकदम बारीक बघून घ्यायची आहे, जाड साखर घ्यायची नाही. पहा, बारीक साखर घ्यायची आहे, जेणेकरून ते आपल्या त्वचेला हार्म पोचवणार नाही. यानंतरचं तिसरे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल. हे पहा, अर्धा चमचा इतके ॲलोवेरा जेल यामध्ये घालून घ्यायचं आहे. पहा, आणि असं चांगलं मिक्स करायचं आहे. छान आपला स्क्रब, होममेड नॅचरल एकदम स्क्रब आपला तयार होतो. कोणतेही महागडे मार्केटमधून स्क्रब आणून वापरायची गरज पडणार नाही. ॲलोवेरा जेल तुमच्या घरी जर प्लांट असेल त्याचं घेतलं तर अजूनच खूप छान रिझल्ट भेटतात. नसेल तर माझ्यासारखंच मार्केटमधील तुम्हाला जो सूट होतो त्या ब्रँडचं तुम्ही वापरलं तरीही चालेल. अर्धा चमचा इतके ॲलोवेरा जेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. पहा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तिन्ही घटक पहा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स केल्यानंतर हे पहा, तुम्हाला अशी पातळ पेस्ट बघायला मिळेल. हे पहा, स्टेप नंबर 1मध्ये आपला स्क्रब बनवून तयार झालेला आहे. हा आपल्या चेहऱ्यावर खूप छान प्रकारे वर्क करतो. हा तयार झालेला स्क्रब आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्सला काढायला मदत करतो. चेहरा आपला मऊ, छान आणि ग्लोईंग बनवायला देखील मदत करतो. त्यामुळे इथे आपण हे 3 इन्ग्रेडियंट वापरले आहेत. चेहऱ्यावर आपल्या खूप छान प्रकारे वर्क करतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. कॉफीमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात. ते आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स काढायला मदत करते आणि चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो देते. त्यामुळे इथे आपण कॉफीचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकलेला आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला थंडावा देते आणि पिंपल्सपासून दूर ठेवण्यास मदत करते. चेहऱ्याला एक आपला छान ग्लो देखील देते. त्यामुळे इथे आपण ॲलोवेरा जेल वापरलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये साखर वापरलेली आहे. साखरेचे असे बारीक कण आपल्या चेहऱ्यावर छान प्रकारे स्क्रबिंगचं काम करतात. डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करतात आणि एक आपल्या त्वचेमध्ये छान नॅचरल ग्लो ॲड करते. त्यामुळे इथे आपण हे 3 इन्ग्रेडियंट वापरले आहे. हे तिन्ही इन्ग्रेडियंट चेहऱ्यासाठी खूप छान वर्क करतात. आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करतात. चेहऱ्याला आपला ग्लो देण्यास मदत करतात. त्यामुळे इथे आपण हे तिन्ही घटक वापरून एक छान नॅचरल स्क्रब तयार केलेला आहे. आता आपण क्लिन्झिंग आणि स्क्रबिंगला वेगवेगळा वेळ न घालवता दोन्ही स्टेप आपण एकामध्येच केलेल्या आहेत. त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि आपल्याला रिझल्टही खूप छान भेटतो. हा आपला तयार झालेला स्क्रब आता वापरायचा कसा ते मी तुम्हाला सांगणार आहे. चेहरा आपला पहिल्यांदा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या चेहऱ्यावर हे व्यवस्थित अप्लाय करायचं आहे आणि हलक्या हाताने मसाज करायची आहे. पहा, त्यामुळे आपले डेड स्किन सेल्स निघून जायला मदत होते आणि चेहऱ्याच्या आतपर्यंत पॅक पोचून चेहऱ्याला ग्लो देतो.
व्यवस्थित असं पूर्ण अप्लाय करून घ्यायचं आहे. तुमच्या हातापायाला देखील तुम्ही ही रेमेडी वापरू शकता. हात पाय जास्त टॅन झाले असेल तर ते निघून जाण्यास मदत होईल. चेहऱ्याबरोबर मानेला आणि गळ्याला अजिबात विसरायचं नाही. सगळीकडे व्यवस्थित असं लावून घेऊन मसाज करायचे आहे. लक्षात ठेवा, मसाज आपल्याला हलक्या हाताने करायची आहे. टाईम देऊन तुम्ही हा स्क्रब करा व्यवस्थित हलक्या हाताने. निवांत वेळेत ही रेमेडी तुम्ही ट्राय करायची आहे. तोंडावर जास्त प्रेशर देऊन घासायचं नाही, स्किन आपली इरिटेट होते. त्यामुळे हलक्या हाताने असं व्यवस्थित मसाज करत हा स्क्रब आपल्याला वापरायचा आहे. चेहऱ्यावर जसं आपण हलक्या हाताने मसाज करू तसा पॅक आपल्या चेहऱ्याच्या आतपर्यंत जाणार आहे. पोर्स क्लीन करणार आहे. त्यामुळे आपला चेहरा खूप छान प्रकारे ग्लो देखील करणार आहे. व्यवस्थित अशी मसाज केल्यावर आपल्या चेहऱ्यावरील ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि एक छान ग्लो येतो. हे 3 घटक तुम्हाला एवढे छान प्रकारे ग्लो देतात की तुम्हाला पार्लरच्या कोणत्याही ट्रीटमेंटची गरज पडणार नाही. एकदम नॅचरल ग्लो द्यायला मदत करतात. तुमचा जर फेस जास्त टॅन झालेला असेल तर तुम्ही ही रेमेडी सलग 5 दिवस वापरली ना, किती पण टॅनिंग झालेली असू द्या निघून जाते. व्यवस्थित असं वापरायचं आहे, मसाज करायचे आहे. मेन या रेमेडीच्या मागे मसाजची कमाल आहे. मसाज केली तर तुम्हाला ग्लो छानच येणार आहे. बऱ्याच मैत्रिणी गावी सुट्टीला फिरायसाठी जातात आणि परत आल्यानंतर अशा प्रकारच्या प्रॉब्लेम आपल्या चेहऱ्यावरती दिसू लागतात. कितीही महागडे सनस्क्रीन जर वापरले तर डायरेक्ट सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं का टॅनिंग होतच. त्यासाठी तुम्ही ही होम रेमेडी वापरा, खूप छान रिझल्ट भेटतो. हलक्या हाताने अशी 2 मिनटं मसाज करून घ्यायची आहे आणि 1 ते 2 मिनटं आपल्या चेहऱ्यावर हे असंच राहून द्यायचं आहे. नंतर हलक्या हाताने मसाज करत थंड स्वच्छ पाण्याने आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. पहा मी 2 मिनटानंतर वॉश करून आलेले आहे. तुम्ही फरक पाहूच शकता. पहिल्या स्टेपमध्ये आपले स्क्रबिंग झालेले आहे. बऱ्यापैकी टॅनिंग रिमूव्ह होते आणि खूप छान ग्लो येतो. चला तर आता आपण दुसरी स्टेप पाहूया. दुसऱ्या स्टेपसाठी आपल्याला लागणार आहे एक स्वच्छ बाउल. त्यानंतर आपल्याला सर्वात पहिले इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे कॉफी. हे पहा, पाव चमचे इतकी कॉफी घ्यायची आहे. 2 रुपयाचा 1 सॅशे आणला का तुमच्या 2 स्टेप आरामशीर होतात. 1 कॉफीचा पाऊच या 2 स्टेपसाठी इनफ आहे. त्यानंतरचं दुसरे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे 1 चमचा बेसन. तुम्ही क्वांटिटी तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. बेसन आपल्या चेहऱ्यावरती एक क्लिन्झरचं काम करते. आपला त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करते, छान ग्लो देते आणि चेहऱ्यावरील जास्तीचं तेल देखील शोषून घ्यायला मदत करते. डेड स्किन सेल्स काढायला मदत करते. त्यामुळे इथे आपण बेसन वापरलेलं आहे. चला तर पुढचं इन्ग्रेडियंट काय लागणार आहे ते पाहूया. यानंतरचे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे मध. हे पहा, पाव चमचे इतका मध घ्यायचा आहे. मध आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेटेड करतो. त्यामुळे चेहरा आपला ग्लो करायला लागतो. चेहरा आपला सॉफ्ट आणि स्मूथ व्हायला देखील मदत करते आणि एक छान नैसर्गिक चमक येते. त्यामुळे इथे आपण मधाचा वापर केलेला आहे. असे व्यवस्थित इन्ग्रेडियंट मिसळून घ्यायचे. त्यानंतर अगदी थोडं यामध्ये आपण ॲलोवेरा जेल घालणार आहोत. पाव चमचे इतका ॲलोवेरा जेल आपल्याला घालायचं आहे. यामध्ये पाव चमचे इतकं मी ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे आणि यामध्ये मिक्स करायचं आहे. हे इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करायचं. पहिल्यांदा तुम्हाला वाटेल जास्त घट्ट झालेलं आहे, पण असं नाही. असं मिक्स केल्यावर कन्सिस्टन्सी बरोबर होते. थोडं कमी पडत असलं तर तुम्ही यामध्ये मध नाहीतर ॲलोवेरा जेल अजून ॲड करू शकता. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. मध आणि ॲलोवेरा जेल या दोन्ही इन्ग्रेडियंटमध्येच हा पॅक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला थंडावा देते, आतून हायड्रेट करते, पिंपल्स रिंकल्सला कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे इथे आपण ॲलोवेरा जेल वापरला आहे. कॉफी तर अँटी एजिंगचं काम करते. चेहऱ्यावर ग्लो नसेल तर ग्लो देते. डेड स्किन सेल्स काढायला मदत करते. सांगेल तेवढे फायदे कमीच आहेत. त्यामुळे हे आपण इन्ग्रेडियंट वापरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आता आपली कन्सिस्टन्सी बरोबर व्हायला लागलेली आहे. त्यामुळे जास्त गडबड करून आधीच घालायचं नाही. व्यवस्थित पाव चमचा घालून मिक्स करून घ्यायचं. कमी पडलं तरच अगदी थोडं वापरायचं आहे. मिक्स केलं ह्याची कन्सिस्टन्सी बरोबर होते. फक्त चांगलं मिक्स करायचं आहे. सगळे इन्ग्रेडियंट एकत्र व्यवस्थित मिक्स केले ना, रिझल्ट देखील आपल्याला खूप छान भेटतात. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, फेस पॅक आपला तयार झालेला आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे.
हा पॅक आपल्याला तुम्ही ब्रशच्या किंवा हाताच्या सहाय्याने इक्वली आपल्या चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. फक्त चेहऱ्याला वापरायचं नाही, नाहीतर मान आणि ते टॅन दिसतं, चेहरा आपला फक्त ग्लो करतो. त्यामुळे मानेला, गळ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पहा इक्वली. तुमच्या जर हातापायांना टॅनिंग झालं असेल तरी देखील तुम्ही हा पॅक वापरू शकता. खूप छान प्रकारे वर्क करतो. डिटॅन ही एवढा छान ग्लो देत नाही तेवढा हा नॅचरल इन्ग्रेडियंट्स देतात. या पॅकमध्ये आपण नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आपल्या चेहऱ्याला साईड इफेक्ट होत नाहीत. तुम्हाला जर जास्त टॅन झालं असेल तर तुम्ही सलग 5 दिवस हा पॅक वापरून पहा. खूप छान रिझल्ट भेटतो. आणि जर कमी प्रमाणात टॅनिंग असेल तर तुम्ही आठवड्यातून 2दा वापरला तरी चालेल. खूप छान प्रकारे वर्क करतो. हे पहा मी व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलेलं आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. हे पहा मी 20 मिनिटानंतर वॉश करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्वचा किती ग्लो करत आहे. त्वचा आपली ग्लो करते, मऊ होते, सॉफ्ट होते. त्यामुळे हे फेस पॅक नक्की वापरा. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा वापरलं तर खूप छान रिझल्ट भेटेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर नंतर भेटूया अशाच एका नॅचरल रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.